तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता थेट पुण्याला जाणार आहे। पुन्हा एकदा थेट आपण जातोय सीएसएमटी स्थानकामध्ये। या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत। हातात भगवे झेंडे घेत आणि या ठिकाणी विविध प्रकारचे फलक घेत हे सगळे आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते सीएसएमटी स्थानकात जमलेले आहेत। सीएसएमटी स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। या ठिकाणी रेल्वे रुळावर देखील काही वेळापूर्वी आंदोलक उतरलेले होते, मात्र त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांना या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती मात्र ते जमले असल्याचं आपण पाहतोय। रेल्वे प्रशासनाचा आपण थेंब घेतलाय, त्याच्यावरून रिपोर्ट आल्यावर आपल्याला पुढची त्याची आयडिया येईल। नाही संवाद साधून त्यांनी रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यानुसारच त्यांनी आपल्याला मेडिकल चेकअप करू दिलेलं आहे। तसं बस जास्त नको। नाही आज त्यांनी दिला आहे, म्हणजे दादा आपल्याला मदत करताय मेडिकलसाठी, तेवढं निश्चितच आहे तसं। ही प्रतिक्रिया आपण बघितली। वैद्यकीय संचालक जेजेचे अजय चंदवानी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे, काही वेळातच रिपोर्ट येतील असं त्यांनी सांगितलं। थेट दृश्य सीएसएमटी स्थानकातून TV9चे एक्सक्लुझिव्ह दृश्य। या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमले असल्याचं आपण पाहतोय, मात्र रेल्वे प्रशासनाची अगदी सावध भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या आंदोलकांची समजूत सुद्धा पोलिसांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वजण आझाद मैदानामध्ये जा, त्या ठिकाणी आंदोलन करा असं देखील या दरम्यान पोलिसांनी सांगितलंय। मात्र अतिशय महत्त्वाची बातमी, जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे। मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल झाली आहे। सर्वसामान्यांना त्रास का असा सवाल या याचिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय। आज दुपारी 1:30 वाजताच या संदर्भात तातडीची सुनावणी होणार आहे। बघा, अगदी तातडीची सुनावणी या ठिकाणी या प्रकरणासंदर्भात आता घेतली जाणार आहे। सर्वसामान्यांना, मुंबईकरांना त्रास नेमका का दिला जातोय हा सवाल या याचिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातली आज हायकोर्टामध्ये 1:30 वाजता सुनावणी होणार आहे। बघा, साधारणतः 1:15 वाजलेला आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये या सुनावणीला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती मिळते। मोठ्या संख्येनं सर्व मराठा आंदोलक मुंबईमध्ये आहेत। रेल्वे पोलिसांपुढे उभा टाकलाय। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य। एकीकडे सुनावणी हायकोर्टामध्ये पार पडणार आहे, तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानकामध्ये जमलेले हे सर्व मराठा आंदोलक। पोलिसांच्या देखील अतिरिक्त फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेली ही घोषणाबाजी आपण पाहतोय आणि या ठिकाणी पोलीस मात्र अद्यापही या आंदोलकांची समजूत काढताना आपल्याला दिसत आहे। तुम्ही आझाद मैदानामध्ये जा, त्या ठिकाणी शांततेने आंदोलन करा असं वारंवार पोलीस या ठिकाणी सांगताना दिसत आहे। रेल्वे प्रशासनाची देखील सावध भूमिका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र हे सर्व आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। काही आंदोलक यावेळेस रेल्वेवर देखील चढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती दिसत आहे। हे सर्व आंदोलक या ठिकाणी आता हलगीच्या तालावर नृत्य करताना आपल्याला दिसत आहे। काही आंदोलक गेट पॉइंटवर उतरले असल्याचं देखील आपण पाहिलं, मात्र त्यांची समजूत पोलिसांनी काढली। मात्र सध्या आपण या सर्व आंदोलकांचा उत्साह पाहतोय। संपूर्ण राज्यभरात खरं तर आंदोलनाचं आवाहन आज सकाळी करण्यात आलेलं होतं। 10 वाजता भगवा भिरकावून हे आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतरच सीएसएमटी स्थानकामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। हे सर्व आंदोलक सीएसएमटी स्थानकामध्ये जमले। सध्या जोरदार घोषणाबाजी आणि हलगीच्या तालावरती हे सर्व आंदोलक नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे निषेध नृत्य आहे असं देखील सांगितलं जाते। मात्र सध्या
पोलीस या सर्व आंदोलकांची समजूत काढत असल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे आझाद मैदानामध्ये आपण पाहिलं जरांगेंची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली, तर दुसरीकडे हमसब जरांगे असं म्हणत जोरदार घोषणाबाजी सीएसएमटी स्थानकामध्ये केली जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। नागरिकांना त्रास होईल असं वागू नका हे आवाहन वारंवार जरांगे पाटील यांनी देखील सर्व आंदोलकांना केलं असल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र संपूर्ण राज्यभरातले मराठा बांधव जे आहेत ते आता सध्या मुंबईमध्ये जमलेले आहेत। मोठी बातमी समोर येते, आपण ती आधी बघूयात।